सांगतोस मेल्या? घरात कलह निर्माण करतोस. हा, चांगली खडसावतेस तुला. पांगळ्या, अरे पांगळ्या, जरा बाहेर ये. मला मारलीस वहिनी? मग कुणाला? दुसरा घरात पांगळा आहे तरी कोण? ये असा पुढे, असायचं पुढे. मी पांगळा असतो तरी माझं नाव पांगळा नाही वहिनी. माहिती आहे, लक्ष्मणाचा अवतार आहात ते. या या, अशी पुढे या. काही काम आहे का? चहाणे सांगतोस मेल्या, चहाणे सांगतोस, घरात कलह निर्माण करतोस. माझी पूजा केली आहे, बरं वाटलं असेल, बरं वाटलं असेल नाही? मरत पण नाही तिला, मरत पण नाही, मरत पण नाही. घरात कलह निर्माण करतोस, कलह निर्माण करतोस. वर गेले वर. जर माझ्या वाट्याला आलास ना, तर तू आहेस आणि मी आहे. काय म्हणते, काय म्हणते? तू आहेस आणि मी आहे. ना माझ्या वाट्याला आलास ना, परमेश्वरा का मला जिवंत ठेवलं तू? हे असं लाचार जीवन जगण्यापेक्षा मला का जिवंत ठेवलं तू? मारून का टाकत नाहीस मला? मेरे सपनों के रानी कब आएगी तो एक मस्तानी कब. काय लक्षा, कसं काय चाललंय? मजेत ना? कसलं सुख आणि कसली मजा. जीवन ही एक आहे सजा. आपलं तुझं काम राहू दे बाजूला. का रे, जीवावर एवढा वैतागलास का? थांब जरा, तुझ्या वहिनीला अगोदर शांत करतो. नाही तर तुझ्या जवळ इथं गप्पा मारीत बसलो तर तिथं तिचा रागाचा पारा चढायचा. वहिनी, अहो वहिनी. आता कोण आला इथे? मी सदानंद. अहो बाहेर या. काय सदानंद? इथे कसला आनंद घेऊन आला राज? म्हणजे सदा म्हटल्यावर आनंद आलाच ना. आपण काय करतो, सगळं दुःख स्वतः घेतो आणि आनंद दुसऱ्याला देतो. वा, खरंच किती निस्वार्थी आहात तुम्ही. हो. नाहीतर आमच्या घरची माणसं याच्या उलट. आनंद बाहेर आणि कलह घरात. हे घ्या पेढे, घ्या पेढे. हा? आनंदी आनंद. अहो पण पेढे कशाबद्दल? आनंद कसला? हो, आनंदाचे. आमच्या मोठ्या भावाला मुलगा झाला. अगदी आनंदी आनंद. पण काय हो वहिनी, लग्न होऊन तुमचं 3 वर्ष झाले पण अजून पेढ्याचा पत्ता. अहो हवीत कशाला मुलं? या घरातील माणसांनी ना अगदी हैराण करून ठेवले. त्या मुलांची कटकट हवीत कशाला आयुष्यात? मग मी आता काय बोलू, ते सगळं तुमच्या मर्जीवर आहे म्हणा. बरं, तुम्ही चला तुमच्या कामाला. मी आल्यासारखा लक्ष्मण बरोबर 4 गप्पा धरतो आणि जातो. ठीक आहे, बसा तुम्ही. पण वहिनी, त्यातला एक पेढा लक्ष्मणला. एवढी घाई काय आहे? देईन ना ते आल्यावर. बरं बरं बरं, प्रथम त्यांना द्या नंतर लक्ष्मणला द्या. हो बरं. बसा तुम्ही. चला तुम्ही. पैसा गप्पा मारीत यायला लक्षात. तुझी वहिनी म्हणजे और एक मामला आहे रे बाबा. अरे पेढ्याचा पुडा तिच्या हाती दिला म्हणून ठीक आहे, नाही तर माझी सुद्धा हजेरी घेतली असते तिने. महाबिलंदर बाई आहे रे बाबा. अरे शंकराच्या देवळात जाताना देवापूर्वी नंदीला नमस्कार करावं लागतं, तसं तुला भेटण्यापूर्वी तुझ्या या वहिनी बाईला शांत करावं लागतं बघ. अरे तू गप्पच का, काहीतरी बोल यार. काय बोलू राजा, जगण्यासारखं जीवनात माझ्या काही शिल्लक राहिलं नाही. मग जगून तरी काय फायदा आहे? कमाल आहे तुझी. माझ्यासारख्या पांगड्याला या जगात जीवन शून्य किंमत आहे. म्हणे शून्य. अरे यार, या शून्याला सुद्धा किंमत असते या जगात. बरं हे जाऊ दे, शैला आली होती का इथं? नाही, मी सांगितलं तिला इथं येऊ नको म्हणून. वहिनी रागवते माझ्यावर. शैला सुद्धा वेडी आहे यार. माझ्यासारख्या पांगड्यावर कसलं करते प्रेम.
वेडा आहेस तू लक्ष्मण. अरे एखाद्यावर प्रेम करणे अथवा ना करणे हे काही माणसाच्या हातातली गोष्ट नाही आहे. प्रेम हे तुझ्या काव्यासारखं असतं. ते आपोआप घडतं. आणि आजीला भेटली होती मला, रडत होती ती माझ्याजवळ. जन्मभर रडत राहण्यापेक्षा ती मला कायमची विसरून गेली, खूप बरं होईल. अरे जरा तुझ्या मनाचा भावनाचा तरी विचार कर. स्वतःचा विचार करता करता मी आरोग्य संपत आलोय आणि तिचा कसला विचार करू मी. तरी सुद्धा जगात ठरविलं आहे मी फक्त राम भैयासाठी. त्याचं सुख पाहता पाहता मला मरण आलं आले. अरे तुला सांगायला विसरलो, काल पोरगी बघायला गेलो होतो खानापुरात. पोरगी पसंत पडली, पण पुढच्या महिन्यात आपल्याच गावात. पण तुला यावं लागेल. हा हे बघ, नाही आलं ना तर उचलून नेऊन घेऊन जाणार आहे तुला. आनंदी आनंद. तुम्ही बसा, जीवनात सुरात आणि पाठवून देतो शैलाला सोबतीला. येतो मी. सदा बालपणी पसंतचा माझा मित्र, त्याचा आता लग्न होणार. लक्ष्मी सारखं बायको त्याच्या घरात येणार. मग मी एकुलता एक, माझा सदा मला दुरावणार. मीच भिकारी का जगतो तरी, मन मनाला प्रश्न करी. प्रश्नाला या उत्तर नाही. मरण असे मद याद आली, मरण असे मद याद आली. राम, अरे हे राम, राम. अहो कशाला कोकलताय रामच्या नावाने? तुमचा राम आत्ताच गेलाय पूजा करून. म्हणजे इथं येऊन गेला सुद्धा? नाही नाही, थांबले आहेत आपल्या दादासाहेबांची वाट पाहत. तुमचे बंधू रस्त्यात नाही भेटले तुम्हाला? नाही, मी रावसाहेबांच्या घरी गेलो होतो, पण रावसाहेब घरी नव्हते. पण हा राम गेला कुठे? राम वनवासात सीतामाईची अग्निपरीक्षा घ्यायला त्या रावसाहेबांकडे गेले आहेत. मुलीला जाब विचारायला. म्हणजे या भानगडीत राम नाही असं तो म्हणतोय. पण रावसाहेब तर छाती ठोकपणे रामचंच नाव घेत आहे. आता हा राम भेटल्याशिवाय या प्रकरणावर पडदा पडणार नाही. बोला रावसाहेब, दादा समोर खरं खरं बोला, नाहीतर कसलाही विचार न करता गळा दाबून जीव घेईल मी तुमचा. शांत हो राम, शांत हो राम, शांत हो. शांतपणानं जेवढं होईल ते सर्वांच्या फायद्याच आहे. नाही दादा, त्याने विनाकारण माझ्या नावाने टाव फोडलाय, गावभर बोंबाबोंब केले. याचा पोरीचा साथीदार मी आता त्याच्यासमोर हजर केलाय. बोला रावसाहेब, कोण आहे तो? संपत पाटलाचा धाकटा भाऊ राजन. रावसाहेब, खरं आहे हे? खरं आहे, खरं आहे तुमचं म्हणा. खरं मी अपराध आहे तुमचा. तुम्ही जो शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. तुम्हाला शिक्षा एकच रावसाहेब, ती म्हणजे येत्या 8 दिवसात राजन बरोबर तुमच्या मुलीचं लग्न उरकून घ्या. त्यामुळे पुढचा धोका टळणार आहे आणि शिवाय आमच्या रामवर लागलेला कलंकही मिटणार आहे. माझा पण संपत पाटील या लग्नाला संमती देईल असं मला वाटत नाही. का नाही देणार? संपत पाटील काय त्याचा बाप सुद्धा आला ना तर हे लग्न होणारच. तरी सुद्धा मला भीती वाटते. अहो, पण राजन आपला गुन्हा कबूल केला ना? कबूल काय करतोय? दिल्या 2 लाफा आणि धरून आलो बोकाटी.
रावसाहेबांकडे. राजांना समोर पाहताच यांची मुलगी झटकन उठून उभी राहिली. काय सांगतो? आणि पुढे काय बोलायच्या आत राजांनी आपला कबुली जबाब देऊन मोकळा. मग संपत पाटलाने तर ह्या लग्नाला संमती दिलीच पाहिजे. रावसाहेब, तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. अगदी साध्या पद्धतीनं लवकरात लवकर हा लग्न सोहळा उरकून घेऊया. संपत पाटलाची समजूत मी काढतो. माझं नक्की ऐकतील ते. मग घेतो. ठीक आहे. श्याम तुझे फार फार उपकार होतील रे. फार फार उपकार. येतो. आता उपकाराची भाषा बोलताय, त्याआधी माणसं ओळखायला शिका. आता मी वाडीवर जाऊन मी थोडा स्वयंपाकघरात जातो. काय झालं लक्ष्मण? अरे भांडा. लक्ष्मण असा घाबरलेला का तू? दादा भैया, काय झालं? मी देवघरात कविता करीत वाचत बसलो होतो. मला झोप आली आणि झोपेत मला आई दिसली आणि तिचा चेहरा अगदी आगीने विद्रूप झालेला होता. आई, तिला पाहताच मी की चालो. आई, अगं बाई, म्हणजे स्वयंपाकघरात भूत? अहो, ती आता जिवंत आहे का? म्हणजे भूतच झालं ना तिचं. वहिनी, तू जरा गप्प राहायला काय घेशील? ऐका, म्हणजे या घरात मला आता बोलायची सुद्धा चोरी. अगं, तू उगीच राईचा परत करू नकोस. अचानक पडलेल्या स्वप्नामुळे घाबरून गेलेला आहे तो. आणि उगीच तुम्ही कशाला भांडताय? पण ते भांडण आता संपावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर त्याला एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे आपण वेगळं होण्याचा. नाही दादा, ते शक्य नाही. या घराच्या व इस्टेटीच्या 3 वाटण्या करा आणि हा मोकळे. मग रोजची कटकटही नको आणि भांडणे होणार नाही कुणाबरोबर. नको वहिनी, असला भलताच मदत सल्ला तू दादाला देऊ नकोस. आई वडिलांनी उभारल्या मठीचे काय होईल? त्यांचे तुकडे करू नको. स्वर्गात त्यांच्या आई बाबांना काय वाटेल? वहिनी, मी तुमच्या पाया पडतो. असा वहिनी, असा विचार करू नकोस. नाही लक्ष्मण, वाटल्यास दादाच्या पायावर डोकं आपटून जीव दे, पण या महामायेच्या पायाला स्पर्श करू नकोस. अरे, देवाच्या देव माणसाच्या पाय पडायचं असतं. त्यासारखे आग लाव्या बाईच्या नव्हे. ऐकलं ना? ऐका, चांगले कान उघडे ठेवून ऐका. त्याला काय सांगतेस? मला सांग ना. त्याला आम्ही कधी दोष देणार नाही, कारण त्याने कधी एक अक्षरात, एक शब्दात आम्हाला कधी काय बोललं नाही. बायको म्हणून तुझ्यात आणि भाऊ म्हणून आमच्यात, अशा मायेच्या भोऱ्यात तो सापडलाय. तो बिचारा काय बोलणार? आता मीच सांगतो. दादा, आमच्या मायेच्या जाळ्यात तू अडकू नकोस. आमच्यामुळे वहिनीला त्रास होतो, ती चिडते, आणि तो राग तुझ्यावर आणि या पुढ्या जीवावरती काढते. त्यातूनच कलह निर्माण होतो. तो आता थांबायला हवा. म्हणूनच म्हणतो, तू स्वतंत्र. लक्ष्मण आणि मी माझा काय ते बघून येऊ.
पण तू वेगळा हो. नको 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 असा विचार करू नको. स्वर्गात आई बापांना काय वाटेल रे? मेलेल्या माणसाची माती होते आणि मातीशी एकरूप होते. काही वाटणार नाही हो की नाही अक्का? बाळा, कसा आहेस तू? नाही बरं आहेस? नाही 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 मी असं होऊ देणार नाही. दादा दादा भैया दादा भैया घरात पाऊल ठेवलं होतं त्याचा अजून काही ठिकाणा. कसंही करून अक्काला विश्वासात घेऊन काहीतरी पैशाची बंदोबस्त करावी लागेल. जिथे साऱ्यांचे विचार संपतात तिथेच भास्करचे विचार सुरू होतात. कसंही करून अक्काला तिला वेगळंच करावं लागेल, नाहीतर माझं स्वप्न पुरं होणार नाही. अक्का अगं ये अक्का अगं ये अक्का लवकर ये ना बाहेर. अगं तुझ्याशी खास बोलायचंय अक्का. अक्का अगं ये अक्का. अगं किती उशीर करतेस? कमाल झाली बुवा तुझी. सदा ना कदा अशी कामात दंग तू. अगं थोडी विश्रांती घे. हे बैस कशी झालीस तू? हे बैस बरं बैस तू बैस 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 बैस. विश्रांती? या घरात विश्रांती नाही बाबा. काय म्हणते? आता विश्रांती एकदाच कायमची गेल्यावर. अरे बघतोस काय सा मेल्याशिवाय सुटका नाही आता. काय म्हणते? बरं पण तू कुठे निघालाय? मी तिकड विचार करून येतो. का रे एवढ्यातच कंटाळलास तुझ्या बहिणीला? अगं तसं नव्हे का, आता झाला की महिना इथं. जसं पाहुण्याच्या घरी जास्त जाणं चांगलं नाही. ते काही नाही हं. म्हणजे बहीण पाहुणी असते का? मी तुझं ऐकून घेणार नाही. अजून 15 दिवस इथे राहायला पाहिजेस तू. अरे तू आल्यापासून मला अगदी कसा धीर आलाय म्हणून सांगू. खरं सांगू तुला, तू या घरात पाऊल टाकलंस आणि ह्या घराचं नूर अगदी कसं बदलून गेलं. अगदी कसं शांत शांत. वा 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 मस्त. शांत झालं ना. हो तर आता जाऊ दे केला मुंबईला मला. अगं काम धंद्याचं नोकरीचं काहीतरी बघावं लागेल. इतक्या दिवस बेकार कसं काय राहणार मी अक्का? अरे मी आहे तोपर्यंत तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता तू पूर्वीसारखा राहिला नाही, सुधारलायस तू. अक्का तू माझी बहीण आहेस म्हणून असे बोलतेस, तरी पण मला डाग हा लागलेलाच आहे ना अक्का. जाऊ दे रे. अरे संशयावरून तुला पकडलं होतं, तुला शिक्षा झाली, त्याला कोण काय करणार. पण आता यापुढे चांगला वाग बाबा. ती संगत सोडून दे एकदाची. म्हणूनच म्हणतो अक्का, यापुढे तुझ्या जीवावर इथं राहणं मला योग्य वाटत नाही. कसंही झालं तरी तुझं हे सासर आहे आणि या गावातली आणि या घरातली लोक काय म्हणतील कोणी अक्का? काही बोलणार नाही. अरे हे म्हणजे अगदी भोळे सांब आहेत बघ. आता राहिलेत माझे दीर. एक तर तो पांगळाच आहे आणि दुसरा तो राम. तू आल्यापासून त्याच्यात काही पूर्वीसारखा राम राहिलेला नाही बघ. तो रामच तर सारखा चढतो माझ्यावर. कधी कधी डोळे असे लाल करून बघतो, काही विचारूच नकोस. भास्कर, तू तू म्हणतोस ते खरं आहे
आहे रे, पण मुंबईला जाऊन तू काय करणार? राहणार कुठे, खाणार काय? ना नोकरी ना धंदा, मग करणार काय तिकडे जाऊन? अक्का नोकरी नाहीच मिळाली ना तरी कुठला तरी हॉटेल पकडून कोपऱ्यामध्ये पानाचा धंदा टाकावा म्हणतो. पण अक्का पानाच्या धंद्याला बरं नाही अक्का. अरे मग असं कर ना, एखादा धंदाच तिकडे टाकतो. अगं ते सगळं बरोबर आहे ग तुझं, पण मी असा सुशिक्षित बेकार, खिशात 1 रुपया नाही आणि तुला भेटायला आलो 4 वर्षांनी, ते पण तिकिटासाठी दुसऱ्याकडे कर्जच काढून आलो अक्का. कर असं भांडवल तरी किती लागणार आहे रे त्या धंद्याला? आता भांडवल म्हटलं अक्का, भांडवल खाली 1 लाख रुपये लागतील बघ. अगं बाई, 1 लाख रुपये? अगं बाई, एवढी मोठी रक्कम? अगं अक्का मुंबई आहे ती मुंबई. मुंबई म्हटलं की नावाच्या जागेवरनं बोंबा बोंब. नुसता छोटा पाण्याचा टोका टाकायचं म्हटलं ना अक्का तरी 50,000 रुपये लागतील आणि भांडवल तर राहीलच. पण अक्का तू जर 1 लाखाची व्यवस्था करत असशील तर काहीच हरकत नाही बघ, आणि ते पण 1 वर्षाच्या व्याजासकट मी तुझे सगळे पैसे परत करील बघ. ठाऊक आहे रे, तू परत करशील, पण आमचं दुकान सुद्धा आता काही पूर्वीसारखं चालत नाही आणि तू सांगितलेली ती रक्कम सुद्धा तशी जास्तच आहे. अक्का थोडं डोकं चालव. तुझ्यासारख्या श्रीमंत घराण्यातल्या स्त्रीला 1 लाख रुपये म्हणजे काहीच नाही अक्का. त्याशिवाय तू दुसऱ्या कोणाला देणारच का तू? तुझ्या सख्या भावाला, ते पण 1 वर्षाच्या आतमध्ये पतीच्या बोलीवर. ठीक आहे, मी बघते काय प्रयत्न करू, काय होतंय तर. पण आणखी 8-10 दिवस तुला इथेच राहायला पाहिजे, कळलं? हा तर तू थांब म्हटल्यावर मी जाणार आहे का? तुझं जा आतमध्ये जा 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 जा. आणि हे बघ कारल्याची भाजी करा, मला खूप आवडते. नक्की कर. कारल्याची भाजी कारल्याची भाजी. काही करून पैशाची बंदोबस्त करावाच लागेल. हे कारलं बिरलं खाऊन काय आपलं मन काय गोड होणार नाही. काहीतरी नाटक या घरात करावंच लागेल. त्याशिवाय हा भास्कर काही शांत बसणार नाही. जो बहिणीला लुटू शकतो तो सर्वांना घालू शकतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. लक्ष्मणराव कसं काय चाललं तुमच्या कविता? लेखन चालूच आहे. 100 कविता झाल्या की आमचा भैया माझा कविता संग्रह छापणार आहे. त्यासाठी लागणारा सगळा खर्च तोच करणार आहे. आणि कविता संग्रहाचं नाव काय देणार आहे माहित आहे? नाही बुवा, आता तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार बाबा? माझ्या कविता संग्रहाचं नाव देणार आहे बंधू प्रीती. कसं का वाटलं ना? बाबा छान छान छान. बंधू प्रीती छान छान. आणि हा कविता संग्रह मी कुणाला अर्पण करणार माहित आहे? नाही बुवा, आता तुम्ही सांगितलं कळणार कसं बुवा? हा कविता संग्रह मी माझ्या दादा वहिनीला अर्पण करणार आहे. नाहीतरी माझ्या दादा वहिनीने माझ्यासाठी खूप काही केलंय. वहिनी तर इतकं केलंय काही विचारूच नका. लक्ष्मणराव ते जाऊ द्या, तुमची एखादी आवडती कविता म्हणून दाखव बरं. अहो पण मला आवडणारी कविता तुम्हाला आवडली पाहिजे ना? काय नाही आवडणार म्हणा तर तुम्ही, पण तुम्हाला प्रिय असेल तीच म्हणायची. हा मग ऐका तर, माझी सर्वात आवडती कविता आहे ना, तिचं नाव आहे पाखरू. वा छान नाव, पाखरू. आणि कविता सुद्धा तशीच छान आहे. पाखरा जाणार कुठं पाखरा, जळता तुझा निवारा. काडी काडी जमवुनी, घरटे सुंदर बांधुनी. संसार थाटीशी जोडणी, सुखात तू पाखरा, जाणार कुठं पाखरा. स्वार्थासाठी मानव कोणी, करीतो नाटक राक्षस बनुनी. रक्ताच्या नाताला विसरुनी,
करीतो दूर दूर आसरा, जाणार कुठं पाखरा, पाखरा जाणार कुठं पाखरा. हे काय? माझी कविता आवडली नाही तुम्हाला? तुझी फार आवडली कविता मला. एवढी अर्थपूर्ण कविता कुणाला आवडणार नाही? मग मग उठून का निघालात तुम्ही? तुमच्या कवितेचा अर्थ शोधायचा. वहिनी, अहो वहिनी, कशाला मोकलताय? शांत नाही बसता येत थोडी घडका? सारखं आपलं वहिनी 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 का? काय झालं असं बोंबलायला? थोडं काम आहे तुमच्याकडे. भैया असता तर बरं झालं असतं, पण तो गेलाय मित्राच्या लग्नाला मुंबईला. अहो आता लवकर बोला, काय काम आहे ते? मला पुष्कळ कामं पडली आहेत. तुमच्या बरोबर गप्पा मारायला मी काही रिकाम टेकली नाहीये. कागद संपले आहेत, ते आणले पाहिजे. तेव्हा 10 रुपये द्या मला. 10 रुपये? अहो माझ्याकडे विष खायला एक पैसा सुद्धा नाही, आणि पुढे कागदाला 10 रुपये द्या. एक दिवस कविता नाही लिहिली तर काही नुकसान होणार नाही मराठी साहित्याचं. तुमचे आता भैया साहेब येतील तेव्हा त्यांच्याकडून पाहिजे तेवढे पैसे घ्या, कागद आणा आणि टोपली भर कविता लिहा. काहीतरी लिहित बसलो की तेवढंच मनाला विरंगुळा वाटतो. एकटेपणा खायला उठतो मला, म्हणून म्हणतो एकदा सांगितलं ना, एक पै देखील मिळणार नाही माझ्याकडून. म्हणून कविता करताय, कविता संग्रह छापताय. या जगतावर सत्ता ज्याची, कोण असे तो ऐसा, या दुनियेचा खरा सिकंदर, नाम तयाचे पैसा. सदा बरं झालं तू आलास. अगदी देवासारखा पावलास. काय सदा आनंदी आनंद जातो, मग असा खाली मान घालून काय शोधतोस? तुला काही कळलं नाही लक्ष्मण? वेडा आहेस तू. मी हा असा पांगळा, आणि बाहेरची बातमी तुझ्यासारखा मला कुणी येऊन सांगणार तेव्हाच मला कळणार. पण काय रे, एवढी कसली अगदी खास बातमी आणली आहे? बातमी चांगली नाही लक्ष्मण, पण तुला सांगू नये असंच वाटतं. तू म्हणजे और माणूस आहे बाबा. काय ते सांगून टाक एकदा. ही चिठ्ठी वाच, शैलाने दिली. शैलाने दिली? होय. कमाल आहे. लक्ष्मण, माझं लग्न ठरलंय. तुझ्या बरोबर लग्न करण्याची इच्छा मी घरात व्यक्त केली, पण घरात सर्वांनी मला भांडावून सोडलं. येत्या 7 तारखेला माझं लग्न आहे. नवरा मुलगा नाशिकला असतो की आपण भेट होणार नाही, म्हणून ही चिठ्ठी लिहित आहे. क्षमस्व शैला. काल संध्याकाळी बाजारपेठेत भेटली होती शैला. तुला देण्यासाठी ही चिठ्ठी दिली आणि म्हणाले, सदा येत्या 7 तारखेला माझं लग्न आहे आणि नंतर मी नाशिकला जाणार सासरी. मी सुद्धा रात्रभर तुझ्याच विचार करत होता. लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मण, तू का बोलत नाहीस? काहीतरी बोल लक्ष्मण. देव सुद्धा विचित्र आहे दोस्त. एखाद्याच्या पाठी लागला की असा हात धुवून माझ्यासारखा पाठी लागतो. शैला म्हणजे माझं स्वप्न होत. सदा गोड स्वप्न कधी खरी झाली आहेत नाही, मला माहित होत. शैलाने माझ्यावर कितीही प्रेम केलं तरी ती माझ्यासारख्या चांगल्या बरोबर लग्न करणार नाही म्हणून, आणि तिने दुसऱ्या एखाद्या चांगल्या पुरुषाचे लग्न करावं हा माझा सुद्धा आग्रह होता. पण दोस्त, वाईट एकच गोष्टीचं वाटतं रे. ती कायमची दुसऱ्याची होणार म्हणून नव्हे, तर तिचे प्रेमाचे 4 शब्द यापुढे ऐकायला मिळणार नाहीत याचं. बरं, तुझं कविता कुठेपर्यंत पोहोचते? मी स्वप्नातून बाहेर पडा म्हणून विषय बदललास तू सदा. विषय बदलला तर चर्चा बदलते, पण क्षणभरच. यापुढे भैया आणि तू सोडलास तर मला माहित कुणी उरलं नाही रे, कुणी उरलं नाही. मोहक गुलाबा असती असंख्य काठे,
आंधळ्याने जाऊ नये गुलाबाच्या वाटे. अगदी तसंच घडलंय माझं. काय सदा आनंद, आज कसला आनंद घेऊन आला तुम्ही इथे? आनंद सगळं तुमच्याकडे वहिनी. सध्या आनंदाने आमच्याकडे फाट फिरलेली आहे आणि निराशा साथ देते. म्हणजे मी सुखी आहे असं म्हणायचंय तुम्हाला? अर्थात सदा सर्वसुखी असा कोण आहे तर आमच्या या असनोटी गावात सदा सर्वसुखी असा आमच्या राधा वहिनी आहे. असं म्हणजे मी सर्व सुखी? अहो कसली कपाळाची ही असली पिढा. म्हणजे असं सुखी चेहरा करून का म्हणून बसलाय इथे? कुणी मेल्याची तार तर आली नाही ना यांना? काय असं भद्र काम बोलतात तुम्ही? यांच्याशी ना याच भाषेत बोलावं लागतं. सरळ म्हणून यांना ही भाषा समजत नाही. ठोशाला ठोसा देते ना म्हणून आतापर्यंत या घरात विभाव लागलाय माझा. पण मला हेच कळत नाही लक्ष्मणवरचा एवढा रग का तुमचा? खरं म्हणजे माझ्या संसारातली खरी पीडा तर ती हीच आहे. याच्यामुळे माझ्या पतिराजांच्या प्रेमाला मी मुकले आहे. याच्यामुळे त्या रामाच्या उठता बसता मला शिव्या खाव्या लागतात. जिथे सुख शोधायला जावं ना तेवढी ही पीडा आलीच माझ्या आडवी. जन्म दिला तू मद परमेशा, विरावून त्या तुझी आशा. अडळ माझी घेऊन जा रे, हीच विनंती तुझं जगदीशा, हीच विनंती तुझं जगदीशा. गेला तो देवघरात वहिनी? देवघरातच गेले ना, देवाघरी तर गेले नाहीत ना? असं हे बोलणं शोभत नाही तुम्हाला. अहो देवाचा फसा त्याच्या बाबतीत उकटा पडला आणि असं हे परावलंबी जीवन जगण्याची पाळी आली त्याच्यावर. त्याचा काय दोष आहे? तो असा पांगळा म्हणून घालून टाकून बोलतात तुम्ही त्याला. आणि त्यांच्या जागी जर तुमचा भाऊ असता तर तुम्ही असाच वागला असता का त्यांच्या बरोबर? मला शहाणपण शिकवायचा नाही हा. तुम्हीच तेवढे मला बोलायचे शिल्लक राहिला होतात. ज्याचा त्याचा मेला माझ्यावरच ना. तुम्हाला शहाणपणा शिकवण्याचा अथवा तुमच्यावर रागवण्याचा मला काहीच अधिकार नाही. मी कुठला कोण? तुमचा धीराचा मित्र. आठवण येते तिची, राहत नाही म्हणून येतो त्याला भेटायला. मग मुक्काट्याने त्यांनाच भेटायचं आणि जायचं इथून. मला उगीच चोंबडेपणा केलेला आवडत नाही सांगून ठेवते तुम्हाला. त्याच्यावर होत असलेला अन्याय तो बिचारा मुकपणाने सहन करतोय. तुमची बोलणी ऐकतोय, मला ते पाहत नाही, ऐकवत नाही. म्हणून बोलायचं, जाता जाता एवढंच म्हणायचं आहे मला, माणसाला नाही निदान देवाला तरी घाबरावं. कोणी पाहिलं नाही, कोणी ऐकलं नाही, पण तो पाहत असतो, तो ऐकत असतो. तो पाहत असतो, तो ऐकत असतो. सगळं काही मी एकट्यानेच ऐकायचं यांचं.